नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत सकारामजी पाटील, कुंभकर्ण टाकळी, तालुका जिल्हा परभणी यांच्या दोडक्याच्या प्लॉटवर। हे जे तुम्हाला दोडका दिसतंय, हे दोडका मॅच्युरिटीकडे गेला होता आणि याला चांगलं उत्पादन आम्ही घेतलं आणि परत याच ठिकाणी आपल्याला दोडका लावायचा आहे। तर मग काय करायचं? तर मित्रांनो, आता लगेच आम्ही हे जुना दोडका जे होता हे उपटून काढला। हे जुना दोडका जे होता हे मल्चिंगवरचा उपटून काढला आणि त्या ठिकाणी एक परत बी टाकली। काय केलं? परत बी टाकली। ही बीजांकुर दिसतोय, हां, ही बी उगवली। म्हणजे आता परत इथं दोडकाचा प्लॉट उभा राहणार। परत इथं दोडक्याचा प्लॉट उभा राहणार आपला। जर्मिनेशन झालेलं आहे आपलं, पहा, मस्त जर्मिनेशन झालेलं आहे। आणि हा आता जुना दोडका असाच आपल्याला ठेवायचा आहे आणि याच्यावरच आपले दुसरे नवीन दोडक्याची याला चढतील, है ना। तर अशा पद्धतीनं आपलं व्हेजिटेबल दोडक्याचा प्लॉट परत इथे उभा राहील। चालू होतं दोडका, पण बारीक फळं घालते आणि प्लॉट जवळपास हे आम्ही चालवला जूनपासून ते ऑक्टोंबरपर्यंत। जून ते ऑक्टोंबर म्हणजे जवळपास 5 ते 6 महिने हे प्लॉट चालला आहे। त्यामुळे याची मॅच्युरिटी आली होती आणि इथं बरेचसे डिसीज वाढले होते आणि गुंडरे फळं होऊ लागली। हे अशी गुंडरे फळं होऊ लागली। त्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं की इथं हे दोडका उपटून काढून आपण दुसरा नवीन दोडका जनरेट करू, है ना। थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।